नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि सर्वांचं चॅनलवर स्वागत आहे। सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद की आपण छान छान कमेंट्स करत आहात आणि त्या कमेंट्सला खरं तर मी व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आज प्रथम म्हणाल तर आजचा विषय असा आहे की माझ्यासाठी खरंच तो आजच्या मी तिला तो कौतुकास्पद आहे की म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी। तर आज मला प्रथमतः माझे जे निंदक असतील त्यांना हात जोडून विनंती आहे आणि त्यांचे आभार मला मानायचे आहे की कदाचित जर ती निंदा झाली नसती तर माझ्यात आजचा जो बदल झालेला आहे तो झाला नसता। तर त्यासाठी अशीच निंदा करत राहा आणि तुम्ही जेव्हा निंदा कराल तेव्हा माझ्यात बदलच होणार आहे आणि मला अपेक्षित आहे की ती निंदा सतत व्हावी। मी ती मान्य करणार आहे आणि माझ्यात बदल मी नक्कीच करून घेणार आहे। तर त्या निंदकांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही खरंच निंदा केली नसती तर आज जे फळ मला मिळते ते कदाचित मिळालं नसतं आणि ते फक्त तुमच्यामुळे मिळते। ते सगळं श्रेय मी तुम्हाला देणार आहे की प्लीज अशीच छान छान निंदा करत राहा। तुम्ही जेवढी निंदा करणार आहात तेवढं मला फायद्याचं ठरणार आहे। तर बऱ्याचदा बोललं जातं की म्हणजे काय कमी आहे किंवा तुमच्याकडं सगळंच आहे। तर हो, सर्व निंदकांना मनापासून धन्यवाद की तुम्ही जे म्हणताय की खरंच कमी नाही। तर परमेश्वराची कृपा आहे आणि कुठेतरी कर्म आपल्याला देऊन जाते असा तो माझा भाग झाला। पण तुम्ही जेव्हा निंदा करता तेव्हा पुन्हा उमेदीने कामाला सुरुवात होते आणि ज्या विषयावर तुम्ही निंदा केलेली आहे त्या विषयावर मी कामाला लागते आणि त्या कामाचं फत्ते पाडणं हे माझं कर्तव्य असतं की हो मी का ते करू शकले नाही, मी का केलं नाही, मला ते का जमलं नाही, मी नक्की करेन आणि मी करणारच आहे असं थोडंसं त्यावर होऊन जातं। आणि खरंच तुम्ही जे म्हणता ना तर त्याच्या खूप सुंदर काम होतं आणि मग तुम्ही त्याचं आउटपुट बघता आणि मग तुम्ही सांगता की ते काही सहज नाही किंवा ते सोपं नाही। पण खरंच निंदको तुमचे मनापासून धन्यवाद। अशी निंदा तुमच्याकडून होणं मला अपेक्षित आहे। पूर्वी एक 2001चा काळ असा होता की जेव्हा ती निंदा व्हायची तेव्हा मी अक्षरशः रडलेली आहे। मी स्वतःला खूप कमी देखलेलं आहे, मी खूप स्वतःला दोष दिलेले आहेत की खरंच मी एवढी मोठी गुन्हेगार आहे का। तर आज मला त्याची जाणीव झालेली आहे की त्या निंदकांनी जेव्हा माझी निंदा केलेली आहे तर त्या निंदकांमुळे आज मी इथे आहे। आणि आता नेहमी मी बऱ्याच जणांना सांगते की प्लीज तुम्ही जे वाक्य माझ्यासाठी वापरलं आहे त्याचं मी खरंच आदरातिथ्याने कौतुक करते आणि त्याच्यावर मी नक्कीच काम करते आणि मग त्याचं आउटपुट जेव्हा दिसतं तेव्हा बरेच जण म्हणतात की हो मग त्यात काय एवढं काय कमी तुमच्याकडं भरपूर आहे। तर तुमच्या तोंडामध्ये खरंच साखर पडो आणि काहीच मला कमी पडणार नाही आहे कारण मी तेवढी हुनरी आहे, मी तेवढी कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि माझ्या मेहनतीवर मी सगळं उभं केलं त्याचा मला गर्व आणि सार्थ अभिमान आहे। बरेच जण म्हणतात हो तो गर्व असायलाच हवा, का नको गर्व, कारण माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मनाने मी घेतलेले निर्णय आहेत तुमच्यामुळे कदाचित, पण निर्णय मात्र मी घेतलेले आहेत, त्रास मात्र मी भोगलेला आहे आणि गर्व का नको, गर्व असायलाच हवा आणि मला आहे। तर मला त्याचासुद्धा अभिमान आहे की हो मला गर्व असायलाच हवा, जे माझ्याकडे आहे त्याचा मला गर्व असायलाच हवा कारण खूप मेहनतीने आणि खूप विचार करून असं सगळं उभं केलेलं आहे। आणि खरंच यूट्यूब फॅमिलीचे मला मनापासून आभार मानायचे की फॅमिली जी मला सपोर्ट करत आहे, जी छान छान कमेंट्स करून साथ देत आहे तर त्यांची मी नेहमी ऋणी राहणार आहे। आणि प्रत्येकाला निंदक हा असावा असाही आज मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला मेसेज करणार आहे की प्रत्येकाला निंदक असावा, असायलाच हवा। निंदकाशिवाय या आयुष्याला तरी मजा नाही, निंदक असायलाच हवा। निंदक असले की प्रगतीला वाटा फुटतात आणि प्रगती मग थांबत नाही। हे माझं स्वतःचं उदाहरण, कदाचित जर माझी निंदा झाली नसती तर आज जे आउटपुट आहे ते नसतं। मग मी अशीच त्या संभ्रमात असती की माझं घर हे माझं जग आहे, माझं घर ही माझी ओळख आहे,
पण असं काही नाही, निंदकाने खूप छान निंदा केल्या आणि त्या निंदांचा परिणाम आपण बघत आहात की माझं काम असेल, माझी कामाची पद्धत असेल आणि माझी ओळख निर्माण करण्याचं माझं ध्येय असेल, तर ते फक्त माझ्या निंदकांमुळे आहे. तर आज मनापासून त्यांचे मी धन्यवाद मानते आणि अशीच निंदा होत राहो आणि तुम्ही ज्या ज्या विषयांवर निंदा कराल त्या त्या विषयाला मी हातात घेऊन नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. तिथे मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांचे मनापासून धन्यवाद.